दयाल पाधी क्रोध का
शिवनाम तयानवादी बोधकम पांडुरंगा करू प्रथम नमः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, सर्वदा योग तुझा घडावा। तुझे कारणी देहा माझा पडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता रघुनायका वाटणे हे जियाता, कारणी देह माझा पडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, रघुनायका वाटणे हे जियाता, उपेक्षू नको गुणवंता रघुनायका वाटणे हे जियाता, आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्यांचे आदि करून ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो जे आत्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूप देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजे जयाचा जन्म जगी नामात झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार ब्रह्म चैतन्य श्रीपाद मूर्ती, नमस्कार ब्रह्म चैतन्य रामदास मूर्ती, नमस्कार ब्रह्म चैतन्य भागवत महाराज मूर्ती। मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी मस्तकाच्या पायावरी, यावर करी संतांच्या,
आज सद्गुरु सच्चिदानंद श्री संत श्रीपाद बाबा, श्री संत रामदास बाबा असतील, आदरणीय हरिभक्तपर्यंत गुरुवर्य कडूभाऊ काटे बाबा असतील, यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला हा महाशिवरात्रीचा पर्वकाळ आणि आजचं हे 19वे वर्ष आहे. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला हा कार्यक्रम आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ असाल, साधक मंडळ असाल, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त असाल, तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने, सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आजची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी देण्यात आली. तुमचे मनपूर्वक आभार. कीर्तनासाठी घेतलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि त्यांचा हा 4 चरणाचा अभंग तुमच्यासाठी, माझ्यासाठी, ज्याला ज्ञान कळतं, ज्याला अज्ञान कळतं, ज्याला सार कळतो, ज्याला असार कळतो, ज्याला पाप कळतंय, ज्याला पुण्य कळतंय, ज्याला संत कळतात, ज्याला पवित्र अशी तुळशीची माळ का घालावी हे कळतं, ज्याला बुद्धी दिलेली आहे, ज्याला मराठी भाषा दिलेली आहे, ज्याला सर्व गोष्टी कळतात, योग्य काय, अयोग्य काय, काय केल्याने माझ्या जीवनामध्ये माझं जीवन सार्थकी लागल, काय केल्याने माझ्या जीवनामध्ये मी माझं वाटोळ करल, या सगळ्या गोष्टी ज्याला कळतात ना, ज्याला सुंदर अशी बुद्धी दिलेली आहे, या सगळ्यांसाठी हा सुंदर असा आजचा महाशिवरात्रीचा हा पर्व काळ आणि याच्या योगाने आज हा सुंदर असा अभंग तुमच्या सर्वांच्या संत सज्जनांच्या सेवेकरिता घेतलेला आहे. बरेच जण म्हणतात अभंग सोडला नाही म्हणे. आता अभंग सोडायचा विषय का? हा, महाराजांनी अभंग सोडला नाही म्हणे. अरे अभंग ऑलरेडी सुटलेला आहे, तू फक्त बोलायला जा, तिथं जास्त शहाणपणा नको करू. हा, ज्या महात्म्यांचा हा अभंग आहे त्यांची गुरु परंपरा काय? हा, नाथ महाराजांना बोध कोणी दिला? दत्तात्रय. दत्तात्रयांना बोध कोणी दिला? आत्री ऋषींनी. आत्री ऋषींना बोध कोणी दिला? ब्रह्मदेवाने. आणि ब्रह्मदेवाच्या अगोदर कोण? इथं तर सांगतात जे निर्गुण निराभास, जे तू उद्धव शबद ब्रह्मास, आदि नारायण म्हणती त्यास, तो सर्वांचा आदि गुरु, तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा आत्री ते उपदेशित, आत्री पाद प्रसाद श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा आणि जनार्दन शिष्य तिसरा. खरा केला काय म्हणे? कलियुगी. कलियुगी. एका जनार्दनी का जनार्दन कुटस्थव जाण, समूळ निरसले भवबंधन. आणि एका जनार्दनी संपूर्ण झाली म्हणे परंपरा. हा, परंपरेचे अभंग लय म्हणून म्हणतो आपण. हा, आणि ते नाथ बाबा भगवान महादेवाबद्दल सांगताय. शिव कोण आहे? हा भोळा आहे, हा चक्रवर्ती आहे. आणि अशा शिवाचे पाय माझ्या चित्तामध्ये असावे. हा शिव ज्यावेळेस नका वाचे वरता शिवनामेचं नामस्मरण मी ज्यावेळेस करणार, त्यावेळेस मला काम, क्रोध, दंभ, मत्स्य, अहंकार, विषय विकार मला बाधू शकत नाही. ज्यावेळेस मी त्या शिवाची उपासना करतो, त्या शिवाला प्राप्त करतो, त्यावेळेस मला 4 पुरुषार्थ मिळतात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण कधी? हा, शिव देखील प्रत्यक्ष. आणि नाथबाबा शेवटी सांगतात त्या काय? एका जनार्दनी शिव. आणि निवारी म्हणे. असं किती जरी मुखाने म्हणलं तरी निवारण का? हा, विचार करणं गरजेचं आहे आपल्याला. मनुष्य देह का
काय मिळाला? या मनुष्य देहाच्या योगाने आपल्याला काय करायला पाहिजे? आपण कुठच्या देवाची भक्ती करतोय? आज सांगितलंय सोमवार. हा, सोमवारची भक्ती करतो, मंगळवारची करतो, सर्व काही करतो. मग मिळाला का देव? महादेवाला प्राप्त करायचंय ना आजच्या दिवशी का? मग फक्त विचार करणं गरजेचं आहे ना. नाथबाबा सांगतात आली या मनुष्य देहासी मुक्तीचा दानवंत मुक्त त्याशी लवनिमिस एके जन्मी. या दिवशी वेगळा, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर एकदा तरी ते मुक्तीचा द्वार शोध आणि त्याच्या योगाने परब्रह्म तत्वाची प्राप्ती करून घे. कीर्तन, प्रवचन, भजन, गायन हे काय? अंतरंगे साधने करावी परमार्था, त्यागावा सर्वथा बहिरंग साधने होय स्वर्ग प्राप्ती, निष्काम होय चित्त शुद्धी. हे करणं गरजेचं आहे. हे भगवंताच्या नावाचं आपण नाही का या ठिकाणी प्रसाद द्यायला आलोय, आपण दवंडी सांगायला आलोय. पण अंतरंगातला विषय जो महादेव ध्यानाला बसलेले आहे, महादेवाने पार्वती मातेला जो क्षीरक सागरामध्ये एकांतामध्ये जो उपदेश दिला, त्या उपदेशाची आपल्याला गरज आहे. तो ज्या दिवशी मिळणार त्या दिवशी निवारी कळी काळाचे देव. मग ते मिळायला नको. शिव कोण आहे? शिवाने तर भरपूर ठिकाणी अवतार घेतले. कोणी शंकराच्या रूपाने आले, निवृत्ती दादांच्या रूपाने आले. या जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान महादेव आले. मग तुमचा आमचा उद्धार व्हायला नको? इथं सांगतात आपली भक्त आज महाशिवरात्र आहे म्हणून तुम्ही एकदम आवरून सावरून सगळेजण सत्संगाला आले का? तर आपल्याला काहीतरी आज शिवाची उपासना करायची. मग इतर दिवशी काय? इतर दिवशी काय? तिथं तर सांगतात 21,600 वेळा भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखातून येणं गरजेचं आहे. मग आजचाच दिवस का? तर आजच्या दिवशी भगवान महादेवाचा जन्म झालाय. भगवान महादेवाचा जन्म झाला. आज रुद्र अवतार त्यांचा प्रगट झालाय ब्रह्मदेवाच्या भुईमधून. आजच्या दिवशी ते प्रगट झाले ना आजच्या दिवशी ते ध्यानाला बसलेले. कुठचं ध्यान करता? कुठच्या भगवंताची भक्ती करतायत? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. सारासार विचार करा उठा उठी नामदारा कंठी विठोबा. जगद्विद्य. सारा सार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने. कोणतं संकट? जन्माला येणं आणि मरणं हे संकट आपल्याला निवारायचंय. आणि ते म्हणून सांगतात निवारी करी काळाचे. मग ते करी काळावर विजय मिळवण्यासाठी शिवाच्या नामाची उपासना आपल्याला करणं गरजेचं आहे. मग केली का आपण? केली? ज्ञानोबरांच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझे ठाई तरी ज्ञाने विननाशिले बुद्धी भेदाशी आले आणि तेनेची कल्पिले अनेकत्व. भगवंताला तो सांगायचा का मी तुझं भगवंता मी तुझं भजन करल, मी तुझं कीर्तन करल, मी तुझं नामस्मरण करल, मला लवकर इथून बाहेर काढ. का तर मला भक्ती करायची. पण बाहेर आल्यानंतर घसरला तसा पसरला, पसरला तसा विसरला. धर्मी वायू लागता स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. एक वेळ तारी या दुखावे मारी, एक वेळ तारी या दुखावे मारी, एक वेळ तारी या दुखावे मारी, एक वेळ तारी या दुखावे मारी.
असतील खाणी 84चा. मग हा विसर कोणाकोणाला पडला? चांगल्या चांगल्यांना पडला बरं का, चांगल्या चांगल्यांना. म्हणून महादेव ध्यानाला कायम स्वरूपी बसलेले. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फोटो बघतात महादेवाचे डोळे उघडे आहेत का? महादेवाचे डोळे कसे झाकलेले आहेत ना? विसर पडू नये म्हणून तो सतत 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 भगवंताचं नामस्मरण करतोय. सतत सतत भगवंताचं नामस्मरण करतोय. मग ते जे विसरलेलं त्यांनी तर केलं त्यांचं सोनं, मग आपलं काय? नाही बा त्यांनी केलं बरं आहे, आम्ही त्यांच्या पाठीमागे पिशा वाहत राहू. किती दिवस परमार्थ करतो? अरे 1 तारखेला कामाला जर गेला तर पुढच्या 1 तारखेला मला पगार मिळतो. आठवडे बाजाराला जर कामाला गेला रविवारी तर पुढच्या रविवारी आठवडे बाजाराला त्याला पगार मिळतो. व्यावहारिक जगतामध्ये जर पहिलीला मुलगा शिकायला गेला तर 10वी 12वी 11वी 12वी 13वी 14वी 15वी 16वी 17वी करतो. आणि जे गुरुजी त्याला शिकवायला होतं त्याच्यावरती मास्तर होऊन येतो, शिक्षण अधिकारी होऊन येतो. मग व्यावहारिक जगतामध्ये या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, इथिकली केल्यानंतर, नियमात केल्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स आज आता ताबडतोब. मग भगवंताची भक्ती करत असताना त्याचा एक्सपिरियन्स, त्या महादेवाचा एक्सपिरियन्स येऊ नये का? यायला नको? अरे ऐसी नोपजता माझी भक्ती, कैसी होय विषय विरक्ती. अरे विरक्ती वीर माझी प्राप्ती नव्हेची का उठवा. अरे विषयाची विरक्ती झाल्याशिवाय शिव प्रसन्न होणार नाही. जा विषयाची विरक्ती, काम, क्रोध, दंभ, मत्स्य, अहंकार, लोभ हे सगळे आपल्या देहातून जाणं गरजेचं आहे. आणि मग शिव तुमच्यामध्ये प्रकट होणार. म्हणून शिवाचा एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. तो शिव कसा आहे? तो भोळा आहे. मग त्या शिवाचं नाम आपल्याला घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करायला लावली त्यावेळेस तो देवाला म्हणला मी करू नाही शकणार. कोण म्हणतंय? ब्रह्मदेव, माझ्या हातून चुकीचं कर्म घडलं जाईल, मला जमणार नाही. ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झाला? भगवान विष्णूंच्या नाभी कमलातून. आणि तो ब्रह्मदेव करी सृष्टीची रचना खाली मदना केले करू पायाचे आधी जन्माच्या पुराणना जग हेवा खाली मदना केले करू पायाचे. कुठून जन्म झाला? भगवान विष्णू देवाच्या नाभी कमलातून त्यांचा जन्म झाला. म्हणून बघा तुकोबारांची पण परंपरा सांगतात बाबा का. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जर सत्संग जर करत असू बाबा, आपण जर जीवनामध्ये आपल्या सत्संग जर करू असेल तर आपल्याला गुरु परंपरेची गरज आहे. हो, निळोबारांची गुरु कोण? तुकोबाराय. तुकोबारांची गुरु कोण? बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्यांचे गुरु कोण? केशव चैतन्य. केशव चैतन्यांचे गुरु कोण? राघव चैतन्य. राघव चैतन्यांचे गुरु कोण? महर्षी व्यास. व्यासाचे गुरु कोण? नारद. नारदाचे गुरु कोण? ब्रह्म. आणि ब्रह्माचे गुरु कोण? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी आणि चतुर्श्लोकी चारी भागवत. ब्रह्मदेव म्हणतोय मला हे जमणार नाही. ते सांगत ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत तत्व तो भेटावा, ऐसा मंत्र कोणी ने केला वेदे बाबा. मग दाविलीने जेने एके ब्रह्म आकळीने कौतिके, मागे असत ठाके पुढे उभा. मग त्या ब्रह्माचा आबोला फिटवणं कोणाचं काम होतं? डायरेक्ट त्यांनी सृष्टी उत्पन्न केली? अरे नाही, 100% नाही. ते सांगत पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरोत्तमा, विरळ ऐसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते न ओळखे, न सृष्टी करू शके, आणि तो थोडू केला एके नामे. आणि मग ब्रह्मदेवाला बुद्धी सुचली. त्या ब्रह्मदेवाला भगवंताने नामस्मरण दिलं. जी गुरु परंपरा तुकोबारांची सांगतो ना आपण, हंस नाही का, हंस ब्रह्मा नाही का. आणि तिकडून ती परंपरा आली. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी आणि चतुर्श्लोकी चारी भागवत. देवूच विधाता सांगे नारदासी, आणि नारद व्यासाशी उपदेशिले. मग ती परंपरा आली. त्या ब्रह्मदेवाला उपदेश
ब्रह्माचा आबोला पिटावा म्हणजे काय? ब्रह्मदेव कुठल्याही ठिकाणी त्याला काय करावं ते समजत नव्हतं, पण ज्या वेळेस त्याला श्री गुरूंची कृपा झाली त्यावेळेस तिने पृथ्वीची काय केली? उत्पत्ती केली. आणि मग त्या ब्रह्मदेवाने 4 जण तयार केले, त्याचे मुलं 5-5 वर्षे, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार 4. आणि त्यांना म्हणे तुम्ही आता पुढे चालू करा. ते म्हणे आम्हाला नाही करायचं चालू, आम्हाला भगवंताची भक्तीच करायची, आम्ही तुमचं ऐकणार नाही. तुम्ही जरी आमचे पितामह जरी असले तरी आम्ही ऐकणार 100% नाही. मग त्यांनी शाप दिला, तुम्ही असेच राहणार. काय? तुम्ही शेवटपर्यंत असेच राहणार 5 वर्षाचे. ते म्हणे काहीच अडचण नाही, तुम्ही आमचे वडील आहात, आम्हाला शाप दिला, आम्ही तो प्रसाद म्हणून मान्य करतो. ते हसायला लागले. आणि हसायला लागल्यानंतर ब्रह्मदेवाला क्रोध निर्माण झाला आणि इथून एक ज्वाला प्रकट झाली. ती ज्वाला बाहेर आली आणि त्या ठिकाणी महादेवाचा जन्म झाला. आणि तो महादेव ध्यानाला बसलाय. बरं, महादेव अगोदर कोणीच नव्हतं. पहिले होतेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते बाई. गाढोबा तेरे तेरे, पहिले होतेच नव्हते काही, चंद्र तारा नाही. काहीच नव्हतं. पहिले कवटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघेची शून्याची होते बाही. गाढवा तेरे 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 ते एक हरकत निर्माण झाली. आणि त्याने काय म्हणे एवढी ख्याती केली. काहीच नव्हतं, फक्त काय होतं आणि जे होतं ना ते आपल्यामध्ये पण होतं. आणि त्याच्यानंतर प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन. अर्ध नारी नटेश्वराचा अवतार झाला. त्या 6व्या अंगापासून विष्णू भगवंताचा जन्म, विष्णू पासून ब्रह्मदेवाचा, ब्रह्मदेवापासून महादेवाचा. विष्णू पुराणामध्ये वेगळा जन्म, महाशिव पुराणामध्ये वेगवेगळ्या पती. पण सगळे कोण आहे? त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे. हरिहरामध्ये भेद नाही बरं का. नाही तर महादेव वेगळा, विष्णू सगळं एकच आहे. माझे ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो. जगी विसरलो माझा मीच, आरे जगी विसरलो माझा मीच. निरगुण येते निराकारी जाणे, निराकारी जाणे, सदा माझे राजे निरंजन, सदा माझे राजे निरंजन. पुण्या कारणासे येणे माझे झाले, येणे माझे झाले. पुण्या कारणासे येणे माझे झाले, येणे माझे झाले. मायेने नाविले ब्रह्मरूप, माझे नाव ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो. जगी विस्तारलो माझा मीच. मी कसा आलो? निर्गुण येणे निराकारी जाणे,
निराकारी जाणे सदा माझे राणे निरंजन कुण्या कारणासी कोणाचं तुमचं नाद काय करणे कुण्या कारणासी येणे माझे झाले मायेने दाबिले ब्रह्मरूप मने ज्ञानेश्वर ऐक चांग देवा प्रश्न हा सोडावा नवलाई प्रश्न हा सोडावा नवलाई तुमचं माझं येणं कशासाठी झाले विचार करावा का हो मी कीर्तन प्रवचन म्हणजे दिल बैलाने की बात नाही इथं सासू सुनाचं वगैरे सांगून उपयोग नाही होणार तुम्हाला वेळ नाही मला पण वेळ नाही आपल्याला कोणालाच वेळ नाही आपण सर्वजण सुखाच्या शोधामध्ये आहोत हा प्रत्येक जणाला सुख पाहिजे शांती पाहिजे समाधान पाहिजे सुख मिळतंय सर्व सुखाची आशा जन्म केला सर्वाची सुखाची आशा जन्मली सर्व सुखाची आशा जन्म हो काय म्हणे मुक्तीचा काय म्हणे मुक्तीचा यज्ञ नाही केला म्हणे कोण माझ्या जीवनामध्ये कोण येईल आणि मला तो मुक्तीचा यज्ञ दाखवून देईल संत श्रेष्ठ सावता महाराज सांगतात कोणी दिवशी होईल समयासी सादर भावे देव ठेवीन तैसे राहावे देव ठेवीन तैसे राहावे कोण दिवसी होईल सद्गुरु कृपा कोण दिवसी सुखी जन्म मरण फेरा कोण दिवसी होईल सद्गुरु कृपा कोण दिवसी मरण फेरा कोण दिवसी साकळ्या बापा दिवसी कोण दिवसी
सांगितली बरं का चिमा सोम्या गोम्या कापशाची नाही सांगितली हा आम्ही नाही का कीर्तन करणाऱ्याला प्रवचन करणाऱ्याला संत म्हणतो मी नाव नाही ठेवणार कोणाला मी कोणालाच नाव नाही ठेवणार हा माझ्यासारखे दिंड्या काढणाऱ्याला मी पण काढतो दिंडी असे पाया पडत येतो हा खरंच त्याला देव म्हणतात त्याला संत म्हणतात हा ते सांगतात अरे कोणी दिवशी होईल तळमळ लागली कोणी दिवशी चुकेल जन्म मरण ठेपा माझ्या जीवनामध्ये शिवाचं नाम मला मिळणं गरजेचं आहे आणि ते शिवाचं नाम देणारा माझ्या जीवनामध्ये सद्गुरू येणं गरजेचं आहे ते सांगतात कोणी दिवशी होईल सद्गुरू कृपा कोणी दिवशी चुकेल जन्म मरण ठेपा अरे सावत्याच्या बापा दर्शन दे अरे मला दर्शन दे तुझं दर्शन मला ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी काय होईल हो माझा जन्म मरणाचा फेरा मी चुकवत हा एवढे मोठे साधू संत परत कधी पंढरपूरला गेले नाही हा सकुटुंब सपरिवार पांडुरंग परमात्मा कुठे येतोय हा आरंगाला येतो कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा त्या कर्मामध्ये देव बघितला सावता महाराजाने कर्मामध्ये देव बघितला आणि देव साक्षात भेटायला येतात आजही आरंगावला त्या ठिकाणी दर्शनाला ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस त्या महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपलं डोकं टेकवतो त्यावेळेस असं वेळ लागेल साक्षात्कार त्यांनी सुद्धा देव कडून घेण्यासाठी ते म्हणतात कोणी दिवशी होईल माझ्या जीवनामध्ये श्री गुरूंची कृपा होणं गरजेचं आहे मग किती जणांच्या जीवनामध्ये गुरुची कृपा झाली मगाशी त्यांनी सांगितलं मुक्तीचा तुम्ही काय नाही केला म्हणे यज्ञ नाही केला पण मुक्तीचा जर यज्ञ जर करायचा असेल हा मुक्तीचा जर यज्ञ करायचा असेल तर कोणाला शरणागती पत्करणं गरजेचं आहे गुरु हा संत कुळीचा राजा 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 गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा देव नाही तुझा गुरु देव नाही तुझा गुरु देव नाही तुझा
मिळणार. गुरुविना अनुभव कायचा कळे गुरुविना अनुभव कायचा कळे किती प्रमाण घेतले बघा गुरुबद्दल. गुरु कोण आहे? ध्यानमूल गुरुमूर्ती, पूजा मूल गुरुपद, मंत्रमूल गुरुवाक्य आणि मोक्ष मूल गुरुकृपा. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ. गुरु सोडी तात्काळ गाठलिंग देहाची. गुरु साधकाशी साह्य, गुरु भक्ता लागी माय. गुरु कामधेनु गाय. आणि कोणा घरी दुबत असे म्हणे? भक्ताच्या घरी दुबते. मग असे गुरु मिळाले का आपल्याला जीवनामध्ये? आम्ही सदा सर्वदा अंतरी कुटील, तेने गळामाळ घालू नये. दया जया नाही दया क्षमा शांती, तेने अंगा विभूती लावू नये. जया न कळे भक्तीचे महिमान, तेने ब्रह्मज्ञान बोलू नये. तुका म्हणे ज्याचे मन नाही आले हाती, तेने भगवे धरू हाती धरू नये. तुमचं मन जर स्थिर जर नसल, किंवा तुला आमचे बाबाला मोठे, अरे काय मोठे भाऊ, अरे कोण नसतं मोठं, सगळे सारखे. मी सुद्धा तुमच्या सारखं आहे. मी पण कुठेतरी आईच्या पोटातून जन्माला आलो ना. आम्ही होतो ते लय मोठे, कशाचे मोठं कोणीच नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तैसी माझी हरे वृत्ती राहो. कल्पनेची बाधा न हो गुणे काळी, ही संत मंडळी सुखी राहो. हा मग गुरु कोण आहेत? गुरु सौभाग्य ना का? गुरु घाली ज्ञानांजन. काय गुरु काय करतात? गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दावी निज धन. गुरु सौभाग्य देऊन साधू बोध. नांदवी म्हणून ज्ञानोबाला सांगतात साधू बोध झाला, रोनिया ठेला, आईचा पुराला, अरे कापडाचे वाती उजळली ज्योती, अरे आईचं समाप्ती मोक्ष रेखे आला. आणि भाग्य आणि साधूचा अंकीला. साधूचा भक्त व्हायला नको का? इथं नाही बा आमची मनाची माळ आहे. मग कळायला नको? इथं सांगत मनोमार्गे गेला ते ध्येयची मुकला, आणि हरिपाठी स्थिरा मला जोची धन्य. मग मनाने परमार्थ करायला लावला का? आणि ते सांगतात गुरु सौभाग्य देऊन साधू बोध त्या भक्ताच्या हृदयामध्ये नांदवतात. गुरु पापाचे गुरु मुक्तीचे वंदन, गुरु दुष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन. नाना परी वारीत असे काया काशी ढल. मंत्र दिला आमाशी, बाप रखुमा देवी वरे ध्यान मनाशी लागले. म्हणून गुरु कोण आहे? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. उघडे पर ब्रह्म सद्गुरुची मूर्ती. उघडे पर ब्रह्म गुरु कोण आहे? सद्गुरुची मूर्ती. उघडे पर ब्रह्म सद्गुरुची मूर्ती. उघडे पर ब्रह्म सद्गुरुची मूर्ती. पुरविती आरती शिष्याची या. पुरविती आरती शिष्याची या. पुरविती आरती
शिष्याचिया इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी हे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती गुरुची आरती शिष्याची ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं त्रिगुणरहितं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। अरे सद्गुरु कोण आहे? तो ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो आणि त्या ओंकाराचा जप कोण करतंय? अभंगाचं पहिलं चरण शिव भोळा चक्रवर्ती 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 घरी जायचं हा असे आधीच नाही हाऊस पडला पाऊस घरी झाला चिखल हा काय जाऊ मी लोडी घर हेच माझं पंढरपूर हा रे चला भगवान महादेव कोणी म्हणे भोळे भोळे शिवाचं आणि पार्वतीचं ज्यावेळेस लग्न झालं ते लग्न का करतायत म्हणजे त्यांनी सांगितलं हे जर आमचं जर लग्न जर झालं तर पुढं संप्रदायाचा वास ऑटोमॅटिक चालणार म्हणून
भगवान महादेवाचं आणि पार्वती मातेचं लग्न झाले. ते म्हणतात ते भोळे काय हा कुबेराने भगवान महादेवाला सोन्याची लंका तयार करून दिली. हा भोळा आहे आणि आम्ही लय भोळे. आम्ही म्हणतो तो इतका भोळा आहे आणि बरं त्याला सगळं कळतं, पैसे घ्यायचं कळतं, द्यायचं कळतं, त्याच्या आमची माणसं लय भोळे आणि कीर्तन झाल्यावर भांडून जाते. हा भोळा आहे तो. हा ते सांगतात इतका भोळा, हा इतका भोळा. कुबेराने सोन्याची लंका तयार केली कोणासाठी? समुद्रामध्ये भगवान महादेवासाठी गिफ्ट केलं की कैलासामध्ये हा राहतोय त्याच्यासाठी आपण एका सोन्याची लंका तयार केली. कोणासाठी? भगवान महादेवासाठी आणि पार्वती मातेसाठी. पण आता ती लंका तयार केल्यानंतर हा आपण घराची काय करतो म्हणजे वास्तू शांती करतो आणि वास्तू शांती केल्यानंतर त्या वास्तू शांतीला कोणाला बोलवतो आपण? ब्राह्मण गुरूंना बोलवतो आणि ती लोक येतात बिचारी वेदोक्त पद्धतीने पूजा वगैरे करतात आणि त्यावेळेस सगळ्यात महान ब्राह्मण जर असेल तर रावण होता. कोण? रावण होता. आणि रावणाने ती वास्तू शांती केली, सगळं व्यवस्थित झालं. आता बघा आता वास्तू शांती झाल्यानंतर आपण दक्षिणा देतो का नाही? हो सगळ्यांना दक्षिणा देते. मग त्या दक्षिणेमध्ये त्यांनी विचारलं महादेवाने भाऊ तुला काय पाहिजे दक्षिणा? हा तुम्ही मला लंका द्या म्हणे. कोण म्हणताय? हो रावण म्हणतो मला लंका पाहिजे दक्षिणेमध्ये. आणि जर आपण जर एखाद्या ठिकाणी आपलं घर बांधलं आणि त्या घरामध्ये एखाद्या ब्राह्मण गुरूंना बोलवलं का महाराज तुम्ही पूजा करा, पूजा केल्यानंतर ब्राह्मणाने जर मागितलं दक्षिणा तर आपण म्हणतो तुम्हाला दक्षिणा काय पाहिजे? ब्राह्मणाने जर म्हटलं द्या मला तुमचं घर तर देऊ का? हा देऊ? हा अगदी उद्या शेजारी म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव असा न पावायचा नाही रे देव बाबाचा भाजीपाला नाही रे. देव बाबाचा भाजीपाला नाही रे. देव बाबाचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवाला भाव. म्हणे नाही भाव म्हणे देवाला भाव. देव असा न पावायचा नाही रे. देव बाबाचा भाजीपाला नाही रे. देव बाबाचा भाजीपाला नाही रे. देव बाबाचा भाजीपाला इथे तो नारळ फोडायला इथे तो नारळ फोडायला नारळ फोडतो. सडक निघाला का कोणाला? कोणाला? पावन झालं. चांगलं निघालं का केवढं? ते खराब ते खाऊन घ्या ना. तेवढं ते पावन झालं म्हणे. म्हणजे चांगला माल कोणाला? आपल्याला. सडका माल कोणाला? चालू का त्याला? हा म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. अरे देव काय आशाला पावायचा नाही. देव काय बाजारचा भाजीपाला देते. महादेव इतके महान होते रावणाला अख्खी लंका दान करून दिली आणि गेले निघून. आणि आपल्याला मागा बरं आम्ही म्हणतो नाही बाबा एवढं नाही जमणार बोलू जरा कमी घ्या. हा असा घोडा आहे. त्या घोड्या महादेवाचं पूजेचं साध्य काय आहे? पाणी आणि फूल. आणि अजून 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 जर तुम्हाला अजून प्रसन्न जर का पुराणामध्ये सांगितले उसाचा रस जर महादेवाला जर तुम्ही हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. आवड तुला वेलाची बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा महादेवा.
बिलवदळ जंगल अप्सरा एक बिलवदळ जंगल अप्सरा जंगल तुकले तुकले जन्माचे बंधन त्या महादेवाला बघा बरं का, म्हणून परमार्थ करताना ज्ञानोबा सुद्धा सांगतात मनोकाय वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी म्हणून शिव भोळा चक्रवर्ती हो सगळ्यांचा राजा आहे तो सगळ्यांचा मान आहे पण एक महत्वाचा मुद्दा सांगितला की चुकाचं काय म्हणे हो जन्माचं बंधन जे आहे जन्म मरण्याच्या कचाड्यातून शिवाचं नाम घेतलं की सगळ्या गोष्टी बरोबर ऑटोमॅटिक चांगल्या करतात हा हो म्हणून आपल्याला सुद्धा त्यांचं डुप्लिकेशन करणं गरजेचं आहे डुप्लिकेशन केलं बघा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये पाचव्या अध्यायामध्ये सांगतात मार्गधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे आणि अलौकिक लोभावे लोकाप्रती साधू संतांनी सांगितलेला मार्ग आपल्या जीवनामध्ये जसाच्या तसा आपण डुप्लिकेशन करणं गरजेचं आहे मार्ग धावणी गेले आधी मार्ग धावणी गेले आधी मार्ग धावणी गेले आधी मार्ग धावणी गेले आधी सांगितलेल्या मार्गाने आपलं जाणं गरजेचे मार्ग धावणी गेले आधी दया निधी संत दे देण्याची पंथ सांगितलं बघा चालू दाता नका न पडे गुंता मोठे काही डोक्यामध्ये दुसरा गुंता ढावायलाच नाही लावला म्हणून आपुला तो एक तेने विन जीवा येती माईका दुःखाची जनती नाही आधी अंती आपल्याला ते शिवनाम ज्या वेळेस घेऊ तेव्हा अविनाश करी आपुलिया आणि लावी मना पिसे आपुल्या आपण घरा सोडवून करण्यासाठी संसार बंधन तोडावे त्यासाठी काय करा अभंगाचं
ते सांगतात वाचे वदता शिवनाम. शिवाचं नाम कोणतं आहे हे सगळ्यात ज्ञानवाची मेघी. हे ज्याला कळलं ना त्याचा जन्म मरण्याच्या कचाट्यातून त्याला सगळं काही मिळालं. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाचा तया मोक्ष. म्हणती देवाचा तया मोक्ष. म्हणती देवाचा तया हरी मंत्र हा शिवाचा म्हणती देवाचा तया मोक्ष. हरी देवाचा तया मोक्ष. म्हणती देवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्यावेळेस भगवान महादेव ध्यानाला बसलेले होते क्षीरसागराच्या काठावर एका ठिकाणी मस्तपैकी भगवान महादेव ध्यानाला बसलेले होते. आणि ध्यानाला बसलेले असताना पार्वती मातेने भगवान महादेवाला प्रश्न विचारला. देवांची ही देव काय तुम्ही देवांची ही देव तुम्हाला महादेव असं म्हणतात मग तुम्हाला कुठच्या नामाची तुम्हाला तुमचं नामस्मरण करण्याची काय गरज काय. या गीतार्थाची थोडी स्वय शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. हो तुम्ही काय करताय मला सांगा. हा हा काय करताय मला सांगा. ते म्हणे मला मी एका भगवंताचं नामस्मरण करतोय आणि ते मी माझ्यासाठी करतोय. ते म्हणे मला पण द्या. भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. भजन करी महादेवा भजन करी महादेव. महादेव रामपूजे ज्यावेळेस सद्बुद्धीचं आणि दुर्बुद्धीचं बंधन झालं त्यावेळेस विषय विकार बाहेर पडले. आणि त्यावेळेस काय केलं डोक्यामध्ये काय आणली म्हणे. कोणी म्हणलं गंगा आणा. गंगा लावली. गंगा डोक्यामध्ये तरी ताप झाला. हलाल नावाचं विष त्यांनी प्राशन केलेलं होतं. गळ्यामध्ये सर्प टाकला. एका कपाळावर चंद्र लावला तरी तो दाह शांत झाला का. 100% नाही. ते म्हणतात शिव हलहले तापला आणि तोही नामे सिद्धार्थ झाला. मग ती पार्वती माता भगवान महादेवाला प्रश्न विचारते की तुम्ही कुठच्या देवाचं नामस्मरण करतात. ते म्हणतात ते तर हरू म्हणे नेनीजे देवी जैसे का रूप तुझे नित्य नूतन गीता तत्व आहे. गीता तत्व म्हणजे भगवंताचं नामस्मरण. म्हणून मनोकाय वाचा जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणून भक्तेने येत सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप बघावे आणि येथून द्यावे संसाराशी तिलोत्तर. आता यांनी सांगितलं भजन करी महादेव राम तुझे सदाशिव. बरोबर भगवान महादेवाला प्रभू रामाने विष्णू भगवंताने नामस्मरण दिलं म्हणून त्यांची पूजा करतात की तू माझा उद्धार केलास. माझ्या देहामध्ये जे हलाल नावाचं विष होतं ते विषाची नाही का दहा एवढी होती ती शांत करण्यासाठी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. अरे ऐसा लाल बांधा गाठी विठ्ठल पायी बडे मिठी. आणि ते सांगतात अरे राम जपे नाम को नाम तो निरंतर स्थिर. अरे राम क्या के और एक राम है वजा कुंजारा कबीर. आम्ही मुखाने राम म्हणायचे परब्रह्म नाही का परब्रह्म राम वशिष्ठ चरण. अरे कृष्ण संदीपनी गुरु केला. मग रामाने वशिष्ठ ऋषींना शरणागती पत्करली. मग
मग वशिष्ठ ऋषीने रामाला राम राम म्हणायला लावलं का? एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट बैठा, एक राम जगत पसारा आणि एक राम सबसे न्यारा. आणि तो जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय? शिवाचं नाम घेणं गरजेचं आहे. हा मग क्षीरसागराच्या काठावर पार्वती मातेला तरी ते म्हणे तू एक काम कर, 1001 विष्णू सहस्रनाम म्हण आणि तुझा उद्धार होईल. ते नाही 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 नाही, मला जे ज्ञानोबरायांना जे ज्ञान आहे तसं सांगा, आपल्याला मिळालं नको. आणि मग क्षीरसागराच्या काठावर भगवान महादेवाने पार्वती मातेला उपदेश केला. आणि तो उपदेश कोणी ऐकला? कवी नारायणाचा अवतार वचिरनाथाने तो उपदेश ऐकला. आणि त्यांनी विचारलं पार्वती मातेला, काय म्हणताय, काय एक्सपिरियन्स झाला? तो म्हणतो खलविंद ब्रह्म. तो इथं ऐकलं. आनंद पर्वामध्ये गुरु दत्तात्रयांकडनं पुढच्या दीक्षा घ्या म्हणून आम्ही म्हणतो आदिनाथ आदिनाथ बीज प्रगटले, आदिनाथ आदिनाथ ज्ञानोबरांनी सावळी मंत्रामधून एक मंत्र काढला. हजारो मंत्र होते, त्याच्यातून एक काढलं. आणि ती परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. वारकरी संप्रदायाचा बेस काय माहिती तुम्हाला? अरे नाथ संप्रदाय चांगल्या चांगल्या चट्टापुरात घुसत नाही अजून. ज्ञानोबरांची परंपरा काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे. ज्ञान देवा सारं ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. देवा नाही रूप कोठे काही. आणि ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. अरे आत्मा हाच देव आहे. याच्यामध्ये हीच बंगले को दस दरवाजे बीच में पवन का खंबा आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा चंबा. अरे बंगला खूप बनाया बे, अरे अंतर नारायण स्वयं. म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या का 18व्या अध्यायामध्ये सांगतात हा नाम मार्ग सोडून. कुठचा? गुरु परंपरेने आलेला. ज्ञानोबराने हरिपाठामध्ये 10व्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात ज्ञानदेव म्हणे नाम जपा आणि परंपरा त्याचे हो आठवडा. नामाबद्दल श्रद्धा नाहीशी करून नामाबद्दल दुराग्रह निर्माण जर केला करून जर तू कोट्यवधी अश्वमेध यज्ञ केले, रत्नांनी भरून पृथ्वी दान दिली, गोड्या पाण्याचे जलाशय म्हणून समुद्राने दान दिले, तरी फार काय सांगावे अर्जुना. हे सर्व कर्मानुष्ठाने समारंभ एका नामा शिवाय समारंभ फुकट जातात. ना सांडूनी सोहे मोडूनी श्रद्धेची बाहे दुराग्रहाची त्राहे वाढवून या. अश्वमेध कोटी कीजे रत्ने भरून पृथ्वी दान दिजे. एका अंगुष्ठे तपिजे सहस्रावती. जलाशयाची नावे समुद्र किजतही नव्हे किंबहुना आकवे उतचिते. जैसे खडकावरी वर्षिले भस्मी हवन केले की खेवडी दले सावलिये. ना तरी चढकना अर्जुना हनितले गगना तैसा समारंभ सुना गेला चितो. जसं भस्मामध्ये हवन करता येतं का? सावलीला आलिंगन देता येतं का? खडकावर बसलेलं पाणी जर कोणी उगवत तिथं त्याप्रमाणे भगवंताचं जर नामस्मरण सोडून इतर काही गोष्टी करत असाल का, तर परीक्षित राजाने विचारलं कलियुगामध्ये काय मोक्षाचं साधन काय? तर भगवंताचं नाम आहे. म्हणून वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोधकाम. ते भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये ज्यावेळेस पडणार त्यावेळेस आपण सुद्धा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे
नाम तुझे नारायणा पुढे नाम कोणी घेतलं? हा? अरे आपण ज्या साधू संतांचे अभंग वाचतो ना, ज्ञानोबा असू द्या, तुकोबा असू द्या, गुरुबोगात असू द्या, सावता महाराज असू द्या, कुर्मदास असू द्या, सदाबाई असू द्या, नामदेव महाराज असू द्या, सर्व 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 सगळ्यांनी ते भगवंताचं नाम स्मरण ते म्हणतात श्री गुरु पायी ठेवी तू विश्वास सर्व भावे दास होय त्यांचा परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपणी गुरु केला. वाल्मिक ऋषी नारद उपदेशी धन्य त्रिलोकी वाल्या झाला आणि एका जनार्दनी गुरु माझं भेटला आणि मार्ग मोकळा दावला त्याने. मग आपल्याला गुरु तसा मिळाला नको आणि गुरु भेटायलाच पाहिजे. गुरु कोण आहे? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज मग राम नामे उपजे राम नाम शिवनाम एकच बघा. मग राम नामे उपजे आवडी आणि सुख गुरु बिन कौन बतावे माँ, गुरु बिन कौन बतावे माँ, गुरु बिन कौन बतावे माँ, गुरु बिन कौन बतावे माँ। बड़ा विकट है ये बंगाल, बड़ा विकट है ये गुरुनी ते शिवनाम दिल्यानंतर नाही का वाचे बदता शिवनाम आयान वादी क्रोधकाम ते शिवनाम घेतल्यानंतर अभंगाचं तिसरं चरण
चार पुरुषार्थ सगळे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. सगळ्यात मेन काय आहे? पहिला धर्म सांगितला, धर्म माझी धर्म स्वस्वरूपी राहणे, हाची खरा धर्म. हा अध्यात्मातला. अर्थ म्हणजे वित्त, हा काम म्हणजे कामना, सगळ्याच कामना आले त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटचं काय आहे? मोक्ष आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना इहलोकीचा हा देह देवचिताची पाही धन्यामी जन्मावो दास विठोबाचे नाम. आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी. आम्ही काय करू? स्वर्गाला पायदळी तुडू आणि त्याच्या पुढे जाऊ. काय म्हणून अनुरेणू हुनी तो कडा तुका आकाशाच्या एवढा. आपल्याला सुद्धा देव स्वरूप व्हायचंय. आणि हे चार पुरुषार्थ कधी मिळणार आपल्याला? ज्यावेळेस शिवाचा एक्सपिरियन्स मिळणार. वाचे वदता शिवनाम दयादमादी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष. आणि शिव देखील प्रत्यक्ष. मग आपल्याला करायला नको? इतक्या दिवसापासून परमार्थ करतो. म्हणून जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला गुरुची कृपा होणं गरजेचं आहे. आणि गुरुची कृपा ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साखरे परब्रह्म कोंडाटले पुढे. म्हणून ज्यांच्या कृपाशीर्वादाने बोललो त्यांचं एकदा भजन करू. पण त्या अगोदर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. निवारी करिता दाता निवारी करिता दाता भेवा वाजे वदता शिवनाम शिवनाम वाजे वदता शिवनाम सोयान एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे भेव. तर आजच्या दिवशी तो व्याध होता, भिल्ल होता तो एक. आणि तो शिकार खेळण्यासाठी जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेलेला असताना त्याला जाताना एका ठिकाणी महादेवाची पूजा करताना दिसलं. आणि तिथं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाच्या नामाचं नामस्मरण ऐकलं. ते त्याची किल्ली उडवली. ही कथा मला वाटतं शिवलीला अमृतामधली ही कथा आहे. आणि त्या ठिकाणी त्या तळ्याच्या बाजूला गेला आणि तिथं एक बेलाचं झाड होतं. बेलाच्या झाडावर तो चढला आणि चढलेला असताना संध्याकाळपर्यंत शिकार काय त्याला काय विचारायला भेटलं नाही. पण त्या बेलाच्या झाडाचं पान तोडायचा आणि खाली सोडायचा तो
शिवनाम म्हणून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलून 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 इतकं पुण्य प्राप्त झालं की खाली सुद्धा महादेवाची भगवान महादेवाची पिंड होती. फक्त भगवंताचं नामस्मरण त्यांनी बोलता 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 केलं तर त्याच्या समोर एक नाही का हरिण आली आणि त्या हरणीला तो मारायला लागला. पण त्या हरणीला वाचा सुटली आणि त्या वाचेत ती सांगते की माझे पिल्ल माझे घरी उपाशी आहेत, नाही का, मला त्यांना दूध पाजून येऊ दे मग तुम्हाला मार. पण त्याला ते आकस्मित झालं, मला हे कसं काय कळायला लागलं. तर का तर त्याच्यावर शिवाची कृपा झालेली होती. आणि मग ती हरिण आली, परत दुसरी पण हरिण आली, ती सांगितली मला माझ्या पतीला भेटून यायचंय. असे सगळे शेवटी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्या व्याधाला म्हणतात की तू आता काय कर, आम्हाला मार. पण ते त्या हरणाचे पिल्ल म्हणतात की आमच्या आई वडिलांना नका मारू, आम्हाला मार. आणि त्याच्यातच त्याच्या जीवनामध्ये भक्ती मार्ग सुरू झाला. त्याला दया आली, नाही का, जे का रंजले त्याची मनेच वापले. तो भिल्ल समाजाचा होता पण त्याच्यावर शिवाची कृपा झाली आणि भगवान महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले. काय, त्यांनी त्यांना मारलं नाही, त्या हरणाला मारलं नाही, त्यांना बघितलं आणि तो सांगायचा अजून मला सांगा, अजून मला सांगा, अजून मला ऐकायचं. पण त्यावेळेस भगवान महादेव त्याच्या या कृत्यावर प्रसन्न झाले. बघा, फक्त हाताने बेलाचं पान खाली टाकलं तर महादेवाला ते पान मिळालं. म्हणून बघा, जीवनामध्ये त्याला कुठेतरी सत्संग चालू होता आणि त्या सत्संगामध्ये त्याने त्या शिवाचं नाम ऐकलं, ते पण संतांच्या मुखातून ऐकलं. म्हणून अर्धाक्षण घडता संतांनी आणि प्रेमे वनमाली चित्ती धरू, म्हणून चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनी सुखात पांडुरंग भेट घेत असे. म्हणून असा तो भगवान महादेव कसा आहे, भोळा आहे आणि त्याची भक्ती आपल्याला करायची. आज त्यांच्या नावाचा उदोद करायची. आज काय मोठी अशी शिवरात्र आहे. आजच्या दिवशी भगवान महादेव ध्यानाला बसलेले आणि आजच्या दिवशी आपल्या शरीराचा सुद्धा उपवास घडणं गरजेचं आहे. म्हणून आजचा शिवरात्रीचा पर्व काळ वास्तविक पाहायला गेलं तर नांगरे भाऊंचा फोन आला होता आणि आमच्या आईंना सांगितलं की काकी कीर्तनाला या. तर आई थोड्याशा आजारी असल्या कारणामुळे आई म्हणली मी तर येणार नाही, पण माझा मुलगा करतो थोडं सांगतो, त्याला तो येऊन जाईल म्हणे. मग मी या ठिकाणी आलो म्हणजे मला भगवंताने तुम्हालाच कोणीतरी बुद्धी दिली आणि मला सुद्धा बुद्धी दिली इथे येण्याची. म्हणून चाले हे शरीर कोणाची असं ते म्या बोलिलेल्या विदुर बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू चाले, जगाशी चालवणारा मी आहे. म्हणून या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांचं दर्शन होणं आज माझ्या भाग्यात होतं. भजनी मंडळ सर्व ज्ञात अज्ञात तुमच्या मनापासून आभार. तुम्ही सुंदर अशी साथ दिली. मृदुंगाचार्य भाऊंनी पण सुंदर अशी साथ दिली. माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तपरायण नाही का रावसाहेब महाराज वेताळ भगुरे गुरुजींचे महान शिष्य आणि सरला बेटा सर त्या पंचक्रोशीमध्ये सुंदर गायन वगैरे करतात. त्यांना सुद्धा श्री गुरुची कृपा त्यांच्यावर आहे. तो असे माझ्यासोबत आले रावसाहेब महाराज वेताळ, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज इलक सुंदर गायन, माझ्यासोबत आलेले बाळू भाऊ असतील, सिस्टीमवाले भाऊ असतील, तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. माझा आवाज तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. सुंदर अशी साऊंड सिस्टीम. बोलता बोलता जर काही चुकलं असेल तर क्षमस्व नाही का झाली. आणि बघा, गुरुंनी दिला ज्ञानरूपी वसा आणि तो चालू आम्ही पुढे वारसा. गुरुवर्य हरिभक्तपरायण कडूभाऊ काटे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली बघा, गुरुंनी यांना फक्त आदेश दिला, माझ्या वडिलांची शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास बांधे राखीला दारवंटन केला भगवटा आम्हाला की. म्हणून गुरुंनी दिलेला वसा आज हे कुटुंब, हे सर्व साधक परिवार जसाच्या तसा 19 वर्षापासून चालवत आहेत. म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अशीच सेवा तुमच्या हातून सद्गुरूंची घडत राहो. हीच अखिलकोट पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भगवान महादेवाच्या चरणी. आणि बघा, या ठिकाणी मंदिर कोणाचं आहे, अहिल्या देवीचं आहे. तुम्हाला माहितीये, तुम्ही आपण एवढे फोटो लावत इतके फोटो काशीमध्ये अहिल्या देवी होळकरांचे. हो, यवनांनी ज्यावेळेस सगळे मंदिर तोडले ना, तर एकमेव अशा अहिल्याबाई होळकर होत्या की त्यांनी महादेवाची स्थापना केली. म्हणून त्यांना पुण्य श्लोक अहिल्याबाई माता म्हणतात. त्यांचे खूप उपकार विसरल्याने मला अभिमान वाटला. मी दर्शन इथून घेतल्यानंतर मला आईंचं दर्शन झालं. बघा, त्यांच्या हातामध्येच महादेवाची पिंड आहे. हो, काशी विश्वनाथातील ते काशी विश्वनाथाची स्थापना कोणी केलेली आहे?
अहो अहिल्यादेवी होळकरांनी केलेली जेवढी भारतामध्ये जेवढेही महादेवाचे मंदिर भग्न झालेले होते, जेवढेही त्या काळात तोडले होते यवनांनी, त्यावेळेस सगळ्यांची प्राण प्रतिष्ठा करण्याचं काम त्या अहिल्याबाई होळकरांनी केलं. म्हणून त्यांना काय म्हणतात, पुण्य श्लोक म्हणतात. म्हणून बघा आपल्या नगर जिल्ह्याचं नाव सुद्धा आज काय झालंय, अहिल्यानगर. म्हणून आपण भाग्यवान आहोत. भरतखंडी देह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. आणि अजून भाग्यवान मोठे बाबा इथे मायंबाला कानिपनाथाला, कानिपनाथ आहे तिथं. हे सर्व नाथांचा संप्रदाय या ठिकाणी विस्तार झालेला आहे. म्हणून आमच्या ब्राह्मणी गावामध्ये सुद्धा मोठे बाबांचं मंदिर, मुक्ताईचं मंदिर आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जो मज होय अनन्य शरण दयाचे हो तुम्ही मी जन्म मरण, म्हणून सगळ्यांनी माळ घाला, पवित्र असं भगवंताचं नामस्मरण घ्या. म्हणून उशीर झालाय, उशीर जरी झाला पण आज तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्या आई वडिलांची पुण्याई की तुम्ही या धर्म मंडपामध्ये आले. गावाची लोकसंख्या हजारो आहे पण ते आले का? अरे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, काहीतरी तुमच्या मनामध्ये देवाबद्दल काहीतरी प्रेम जिव्हाळा आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात. म्हणून पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या माझे सद्गुरू सच्चिदानंद श्री संत श्रीपाद बाबा असतील, श्री संत भागवत महाराज कोळी काका असतील, माझे आई असतील गुरुवर्य कोळी काकी, एका गुरुवर्य कडूभाऊ बाबा असतील, कडूभाऊ काटे बाबा असतील, त्यांच्या चरणी, बाबांच्या पण चरणी, सर्व ज्ञात अज्ञात सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. चांगलं असेल ते श्री गुरूंचं, महादेवाचं, अहिल्याबाईंचं, साधू संतांचं, वाईट असेल ते माझं. म्हणून ज्यांच्या कृपा आशीर्वादाने होते त्यांच्या भजन करू. ज्ञानेश्वर माऊली. श्री ताडदेव भगवान मंत्रनाथ भगवान की जय.